या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजेच्या प्रकारांविषयी माहिती घेणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आहेत, रजांचे प्रकार कसे आहेत आणि त्यांचे रजांचे प्रकार, रजांविषयी माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी अर्जित रजा म्हणजे आपल्या EL. या ठिकाणी जो रूल नंबर नियम क्रमांक 153 आणि 54 या ठिकाणी जे परिपत्रक आहेत प्रत्येक रजेच्या संदर्भात त्याची माहिती दिलेली आहे. अर्जित रजेमध्ये प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी ते आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येकी 15 दिवस प्रमाणे 2 हप्त्यामध्ये आगाऊ जमा करण्यात येतात. तसंच मागील अर्ध्या वर्षाअखेरीस शिल्लक व जमा असलेली रजा पुढील अर्ध्या वर्षामध्ये जमा करण्यात येते आणि अर्जित रजा जमा करण्याची कमाल मर्यादा 300 दिवस आहे. ज्या कॅलेंडर वर्षामध्ये कर्मचाऱ्याची नवीन नियुक्ती किंवा सेवा संपुष्टात येईल त्या बाबतीत त्याने सेवा केलेल्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला 2.5 या दराने अर्जित रजा करण्यात येते आणि अर्जित रजा जमा करताना रजेचे अपूर्णांकात असल्यास त्याचे नजीकच्या दिवसात पूर्णांकात करण्यात येते. आता त्यानंतर आहे आपली अर्धवेतनी म्हणजेच HPL नियम क्रमांक 161. आता या ठिकाणी परिपत्रकाचा क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग FGR 18 आणि दिनांक 12/11/14. प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येकी 10 दिवस प्रमाणे 2 हप्त्यामध्ये आगाऊ जमा करण्यात येतात. त्यानंतर मागील वर्षाअखेरीस शिल्लक जमा असलेली रजा पुढील अर्ध्या वर्षामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येते. तर ज्या कॅलेंडर वर्षामध्ये कर्मचाऱ्याची नवीन नियुक्ती किंवा सेवा संपुष्टात येईल त्या बाबतीत त्याने सेवा केलेल्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला 5/3 ह्या दराने अर्जित जमा करण्यात येते. त्यानंतर येते आपली परिवर्तित रजा म्हणजेच रूपांतरित रजा. नियम क्रमांक 162 सामान्य प्रशासन FGR 18 दिनांक 12/11/14. मनपा कर्मचारी त्याला देय असलेल्या अर्धवेतनी रजा निम्मेपेक्षा जास्त नसलेली परिवर्तित रजा मंजुरी करता येते. आता त्याच्या रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची बजावी शक्यता आहे. अशी रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याला खात्री पटल्यास वैद्यकीय प्रमाणपत्रासह रूपांतरित रजा मंजूर करण्यात येते. लोकहिता एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन किंवा अंशकालीन शिक्षणासाठी परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत कमाल 90 दिवस इतकी परिवर्तित रजा घेता येते. आता अर्जित रजा आणि परिवर्तित रजा जोडून होणारा एकूण कालावधी 300 दिवसापेक्षा अधिक होता कामा नये आणि कर्मचाऱ्याला अर्जित रजा देय असली तरी त्याच्या विनंतीवरून त्याला रूपांतरित रजा मंजूर करता येते. आता परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा अशा रजेच्या दुप्पट दिवस देय अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकली जातात. त्यानंतर आहे अनार्जित रजा. नियम क्रमांक 153 सेवानिवृत्तीपूर्वी रजा वगळून कायम मनपा कर्मचाऱ्याला अनार्जित रजा देता येते. आता त्यानंतर कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर रुजू होण्याची शक्यता असता अनार्जित रजा देता येते. जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होण्याची शक्यता असेल या मर्यादेपर्यंत अनार्जित रजा असावी असे काही नियम आहेत. आता संपूर्ण सेवेच्या कालावधीत कमाल मर्यादा ही 360 दिवस आहे. त्यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्रासह एका वेळी जास्तीत जास्त 90 दिवस आणि सर्व मिळून 180 दिवसापर्यंत ही अनार्जित रजा या ठिकाणी घेता येते. आता असाधारण रजा. नियम क्रमांक 164 मनपा कर्मचाऱ्याला असाधारण रजा पुढील परिस्थितीत मंजूर करता येते. अन्य कोणत्याही रजा अनुज्ञेय नसेल कर्मचारी त्याला असाधारण रजा मंजूर करण्यात यावी असे लेखी अर्ज करेल तेव्हा. त्यानंतर मनपा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याला पुढील मर्यादा असतात. 1. 3 वर्षापेक्षा कमी 3 महिने, 3 ते 5 वर्षापेक्षा 6 महिने कमी आणि 5 वर्ष किंवा त्या अधिक कायम कर्मचाऱ्याप्रमाणे. आता रजा मंजूर
प्राधिकारी लेखी नमूद करावयाच्या कारणास्तव रजेशिवाय असलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीचे पूर्वलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तन या ठिकाणी करू शकेल. आता यानंतर आहे प्रसूती रजा. प्रसूती रजेच्या संदर्भात नियम क्रमांक 170 आहे आणि परिपत्र क्रमांक या ठिकाणी दिलेला सामान्य प्रशासन विभाग FGR 19 दिनांक 4/2/17. मनपा सेवेत भरतीच्या मान्यताप्राप्त माध्यमाने अनुसूचित पदावर रुजू झालेल्या मनपा महिला कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेली 90 दिवसांची प्रसूती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या परिपत्रकानुसार ते 90 दिवस होती, ती 180 पर्यंत वाढवण्यात आली. तर महिला कर्मचाऱ्यास तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत किती मुले हयात आहेत हे विचार न करता फक्त 2 अपत्यांसाठी ही प्रसूती रजा देण्यात येते. रजेवर जाणारी कर्मचारी लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत आहे असे तेवढे रजा वेतन तिला देण्यात येते आणि ही रजा खर्ची टाकत नाहीत, म्हणजे तिचं पूर्ण आपली या ठिकाणी पेमेंट भेटतं. आता मूल दत्तक घेतल्यानंतर रजाचं काय आहे तर नियम क्रमांक 170 सामान्य प्रशासन विभाग FGR 21 दिनांक 20/12/11. कायम स्वरूपाने नोकरीत असलेल्या किंवा 2 किंवा अधिक वर्ष सलग सेवा केलेल्या महिला कर्मचाऱ्यास 180 दिवस मूल दत्तक घेतल्यापासून रजा मंजूर या ठिकाणी करता येते. त्यानंतर महिला कर्मचारी तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत 2 वेळा ह्या ज्या मूल दत्तक घेतल्यानंतर रजा अनुज्ञेय म्हणजे घेता येतात. रजेवर जाणारी कर्मचारी लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळते तेवढे रजा वेतन तिला देण्यात येते. ही रजा खर्ची टाकत नाही. शासकीय मान्यताप्राप्त संस्थातून किंवा अनाथालयातून 1 वर्ष किंवा कमी वयाचे मूल दत्तक घेतलेले असणं आवश्यक आहे, यासाठी ती अट आहे. आणि दत्तक ग्रहण संबंधी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे या ठिकाणी त्या महिलेला सादर करणं आवश्यक आहे. आणि महिला कर्मचाऱ्याला स्वतःची 2 मुले आहेत असतील तर या ठिकाणी ही रजा लागू होत नाही. त्यानंतर सरोगसी अपत्य संगोपन रजा नियम क्रमांक 170 सामान्य प्रशासन विभाग FGR 21 दिनांक 20/12/11. हे जे परिपत्रकानुसार नोकरीत कायम असलेल्या 2 किंवा अधिक वर्ष सलग नोकरी केलेल्या महिला कर्मचाऱ्यास सरोगसी अपत्य संगोपनासाठी अपत्य जन्म दिनांकापासून 180 दिवसापर्यंत अनुज्ञेय असते. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यास तिच्या संपूर्ण सेवेच्या कालावधी मध्ये 1 वेळा अनुज्ञेय आहे या बाल सरोगसी अपत्य संगोपन रजा. त्या रजेवर जाणारी कर्मचारी लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळते तेवढे रजा तिला देण्यात येतात. ही रजा या ठिकाणी खर्ची टाकत नाहीत. सरोगसी प्राप्त अपत्य अनुषंगाने करण्यात आलेला करारनामा, संबंधित वैद्यकीय कागदपत्र सादर या संदर्भात सरोगसी संदर्भात जे काही करारनामा किंवा ॲग्रीमेंट असेल, त्यानंतर जे काही मेडिकल डॉक्युमेंट्स असतील ते त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे. तसेच प्रत्येक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMR सरोगसीबाबत सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं लागतं. आणि ही रजा अपत्य नसलेल्या किंवा दत्तक मूल नसलेल्या महिला कर्मचाऱ्यास लागू आहे. त्यानंतर बालसंगोपन रजा नियम क्रमांक 171 सामान्य प्रशासन विभाग FGR 8 दिनांक 3/8/19. खालील कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा लागू आहेत. 1 महिला कर्मचारी, पत्नी नसलेला पुरुष कर्मचारी. ज्या कर्मचारी पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे यांना बालसंगोपनासाठी 180 दिवस कमाल मर्यादेपर्यंत मिळते. 1 वर्षामध्ये कमाल मर्यादा ही 2 महिने आहे व 1 कॅलेंडर वर्षात 3 टप्प्यात या ठिकाणी जी बालसंगोपन रजा घेता येते. मुलांचे वय 18 वर्ष होईपर्यंत सदर रजा घेऊ शकतो आणि पहिल्या 2 ज्येष्ठतम हयात मुलांकरता ही रजा लागू होते. आता हक्क म्हणून मागता येणार नाही किंवा पूर्वमंजुरी यासाठी आवश्यक आहे. म्हणजेच ही रजा घेताना बालसंगोपन रजा घेताना या ठिकाणी पूर्वमंजुरी घेणे आवश्यक आहे. विकलांग अपत्यास अधिकतम 730 दिवस बालसंगोपन रजा भेटू शकते. EL, HPL, ML जोडून घेता येते परंतु LTAला जोडून घेता येत नाही. महापालिकेत 1 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर उपरोक्त कर्मचाऱ्यास बालसंगोपन रजेचा उपभोग या ठिकाणी घेता येतो. आता त्यानंतर शेवटची अध्ययन रजा नियम क्रमांक 175 ते 189.
शास्त्रीय किंवा तांत्रिक खात्यातील कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्य क्षेत्राशी प्रत्यक्ष निकट संबंध असलेल्या व्यवसाय विषयातील किंवा उच्च शिक्षण किंवा विशेष शिक्षण अंतर्भूत असलेल्या विशेष पाठ्यक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मिळते. कोणत्याही एका वेळी सर्वसाधारणपणे 12 महिने व कर्मचाऱ्याची एकूण सेवेच्या कालावधीत 24 महिने व 24 महिन्यापेक्षा जास्त अध्ययन रजेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रयोजनासाठी जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत विनावेतनी रजा मंजूर करता येतात. ही रजा खर्ची टाकत नाहीत. त्यानंतर ही रजा मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याची मनपा सेवाची कमीत कमी 5 वर्ष झाली पाहिजे. अध्ययन संपल्यानंतर जो कर्मचारी 3 वर्षाच्या आत सेवानिवृत्त होणार असेल अथवा सेवानिवृत्त होण्याचा विकल्प देऊ शकेल अशा कर्मचाऱ्यासाठी ही रजा या ठिकाणी दिली जात नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, परावर्तित रजा म्हणजेच रूपांतरित रजा, अनार्जित रजा, असाधारण रजा, त्यानंतर प्रसूती रजा, मूल दत्तक घेतल्यानंतरची रजा, सरोगसी अपत्य संगोपन रजा, बाल संगोपन रजा, अध्ययन रजा या रजांविषयी या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अजूनही आपल्याला ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात जर कोणत्या बाबतीत आपणास व्हिडिओ आवश्यक असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्याबद्दल नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल. अशा तऱ्हेने मित्र या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.